म्हणून सुरुवातीला तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला कुठलंही ज्ञान देणार नाही, त्यामुळे त्या टेन्शन खाली राहू नका की हा बाबा आता काय शिकवणार, हा बाबा आता आपल्याला काय काम लावणार, नवीन मरणाचे काम आधीच झालेत या आणखी नवीन काय अभियान सांगते का, सगळ्या त्या मनामध्ये आला असणार आहे, काही प्रॉब्लेम नाही, येऊ द्या, वेगळं काहीच काम सांगणार नाही तुम्हाला. ही पण तुम्हाला सुरुवातीला सांगतो म्हणजे तुम्ही रिलॅक्स बसा, तुम्ही नवरात्रीच्या उत्सवामध्ये तुम्ही बसले आणि त्याच्यामुळं मानसिक तणाव कुठला घेऊ नका, तुमचं सुख दुःख सगळं घरदार सगळं एन्जॉय करा. मग आपण कसं गुरुच्या बाबतीमध्ये केलं, आता गुरुर ब्रह्माचा श्लोक मी तुम्हाला सांगितलं, आता किती गुरु बद्दल जर वर्णन करायचं किंवा गुरुची माहिती सांगायची तर 4 तास पूर्ण आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिताना सुरुवातीलाच किती चांगल्या ओव्या लिहिल्या, गुरु बद्दलच लिहिलेल्या आहेत. संत कबीराचे तर कितीतरी दोहे गुरुवर लिहिलेले आहेत, एक तरफ गोविंद खडे दुसरी तरफ गुरु, काहो केलं तू मै पाय. वीरशैव संप्रदायामध्ये संत शिवदासांनी एक अभंग लिहिलेला आहे, गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा. आपल्याला बरंच काय काय लोक गुरु थोर म्हणतात, गुरुपेक्षा तर देव थोर आहे. ते संतांनी उत्तर दिले त्याचं, गुरु थोर म्हणावा का देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणाशी करावा. मला भासतो सद्गुरु थोर वाटे, तयाच्या प्रसादे शिवसांब भेटे. गुरुचा आशीर्वाद असला तर शिवसांब भेटणार आहे. आपल्याला सोडून द्या, आपण शिवसांब देव ईश्वर हे सगळं सोडून द्या, परंतु गुरुचा आशीर्वाद असल्यानंतर आपल्याला जगातली कुठलीही गोष्ट आपण प्राप्त करून घेऊ शकतो. हे तुम्ही आम्ही शिकत असताना आपल्याला हे माहित होतं, पण आपण तेच उद्या आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आल्यानंतर मात्र आपण हे विसरून गेलो. आणि मग शिक्षण क्षेत्रामध्ये एका बाजूनं सर्वोच्च निकाल लागत आहेत, एका बाजूनं खूप चांगली प्रगती होत आहे, दुसऱ्या बाजूनं तेवढीच शिक्षण क्षेत्राची अधोगती पण होत आहे. आपण आपल्या जिल्ह्यापुरतं जर बोलायचा विचार केला तर आपल्या जिल्ह्यातले किती मुलं हे राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले, किती मुलं IAS IPS झाले, किती मुलं भाभा रेशोमेट NDA डिफेन्स अकॅडमी तिकडे गेले. करावा वाटतो, घरचे 2 पोरं सांभाळता नाकी 9 येतात, 30-40 मुलं तिथे सांभाळतात ही आमची मुलं, आणि नुसतं सांभाळत नाही त्यांना शिकवतात. ही गुरु समान दाता नाही जाचक शिष्य समान, तिन्ही लोक की संपदा सो गुरु दिना दान, गुरु को सिर पर रखिए चलिए आज्ञा माही. गुरु को सिर पर रखिए चलिए आज्ञा माही, कहे कबीर दास को